श्री स्वामी समर्थ. नमस्कार 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 सगळ्यांना. आणि आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. आणि या लाईव्ह सेशनमध्ये आपण बघणार आहोत वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सरोदे मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम. एक दोन मिनटं थोडं कोणी येत आहे का बघूया आपण आणि आपल्या या लाईव्ह सेशनला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये. आणि जसं की आपण दर गुरुवारी संध्याकाळी 6:06 इथे लाईव्ह सेशन घेत असतो. आणि या लाईव्ह सेशनमध्ये आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, श्री स्वामी समर्थ, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, आकाशिक रेकॉर्ड्स, ब्रह्ममुहूर्त अशा काही डेडिकेटेड सब्जेक्ट्स आहेत आपले, ज्यामध्ये आपण गेले 23 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे. आणि याच्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत हजारो लोकांना सकारात्मक रिझल्ट दिलेला आहे. आणि हजारो आपले स्टुडंट आहेत. ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून आपल्याकडे बरेच स्टुडंट्स हे सगळे विषय डेडिकेटली शिकत असतात. त्यामध्ये श्री शिव स्वरोदय झालं, आकाशिक रेकॉर्ड झालं, पास्ट लाईफ काउन्सिलिंग झालं, कुंडली झालं, टॅरोट कार्ड रीडिंग, वास्तुशास्त्र. तर ह्या सगळ्यामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने खूप डेडिकेटली, खूप हार्डकोरली वर्कआउट इथे आपण करतो आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण इथे जास्तीत जास्त चांगला रिझल्ट्स इथे देण्याचा प्रयत्न या माध्यमातून वास्तुकारच्या आस्क वास्तुकार गुरु हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे, आस्क वास्तुकार गुरु. आणि या ग्रुपमध्ये जी लोक असतात त्या लोकांसाठी दर गुरुवारी संध्याकाळी 6:06 ही लिंक शेअर केली जाते. ही लिंक प्रत्येक वेळेला इंडिव्हिज्युअल लिंक असते, सेम लिंक नसते. दुसरं म्हणजे जे लोक या ग्रुपमध्ये कन्सिस्टंटली आहेत त्या लोकांनाच ह्यामध्ये पार्टिसिपेट करायला मिळेल. ही ग्रुपची लिंक तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. कारण हा जो विषय आहे तो अतिशय हॉट आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे. कारण आठवड्याभरामध्ये आम्ही जे पण काही मार्केटमध्ये काम करतो किंवा महिन्याभरामध्ये आम्ही मार्केटमध्ये जे पण काही काम करतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्वेरीज, वेगवेगळ्या प्रकारचे टास्क, वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आम्हाला बघायला मिळतात. आणि त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही काही मार्गदर्शन तिथे करत असतो. फक्त फरक एवढाच आहे की तिथे खूप डेडिकेटली आम्ही ते काम करतो आणि त्याचे कमर्शियल्स आम्ही त्याच्यामध्ये चार्ज करत असतो. पण त्यातले सम काइंड ऑफ वेज, सम काइंड ऑफ सब्जेक्ट्स आपण इथे डेफिनेटली डिस्कस करत असतो की जेणेकरून या सगळ्याचा प्रचार, या सगळ्याचा प्रसार आपला योग्यरित्या, योग्य पद्धतीने व्हायला हवा. इनफॅक्ट बरेच ठिकाणी असं होतं आहे की सर हा विषय सगळीकडे जाता होत चालला आहे किंवा बरेच लोक सेम टू सेम आहे, काही ठिकाणी कॉपी होत आहे, काही ठिकाणी हे होतं आहे, तुम्हाला काही टेन्शन तर नाही आहे ना. मी म्हटलं मला काही टेन्शन नाही आहे. कारण ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला जे कॉन्टेंट येतात त्या कॉन्टेंटवरती आपण इथे बनवत असतो. आपला मेन चॅलेंजेस काय, आपल्याला आपल्या गुरूंनी जी विद्या दिलेली आहे त्या विद्येचा प्रसार आणि प्रचार जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने व्हावा, सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत हा सगळा विषय पोचावा, यासाठी हा अट्टहास आहे. आणि हे सगळं करताना जर आपल्याला काही वेगवेगळ्या पद्धतीचे जे चॅलेंजेस आहेत त्याला आपल्याला सामोरं जायला लागत असेल तर आपली तयारी आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण हे सगळ्या गोष्टी इथे सुखकर पद्धतीने इथे आपण ते करत आहोत. तर आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रामध्ये. मी पॉईंट लिहून घेतो, तुम्ही पण वही पेन घेऊन बसला असाल तर डेफिनेटली लिहून घ्यायला हरकत नाही आहे. आपल्या वास्तूतील म्हणजे आपण असं म्हणू शकतो यामध्ये की आपल्या वास्तूचा मुख्य दरवाजा कुठल्याही दिशेला असू दे, हे 7 उपाय करा. कॉमन आहेत हे 7 उपाय. हे 7 उपाय करा आणि समजा स्वतःला भाग्यवान आणि स्वतःला
भाग्यवान. मी लिहून घेतोय बाजूला. बघा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. आपल्या वास्तूचा मुख्य दरवाजा, प्रमुख दरवाजा, ज्या दरवाजाने आपण प्रवेश करतो तो कुठल्याही दिशेला असू दे, हे 7 नियम पाळा आणि समजा आपल्याला भाग्यवान. म्हणजे काय, आता तिथे दिशेचा काही विषय नाही. बघा मी इथे जे पण काही वास्तुशास्त्र किंवा युनिव्हर्सल लॉ प्रमाणे जे पण काही गोष्टी इथे सांगत असतो, तर माझा R&Dचा पहिला सब्जेक्ट आहे. म्हणजे मी माझ्या करिअरमधली 12 वर्ष सुरुवातीची जी आहे ती सगळं स्टडी आणि प्रॅक्टिसमध्ये घालवला. आजही स्टडी आणि प्रॅक्टिस थांबलेला नाही आहे, पण नंतरची जी 12 वर्ष आहेत ती 12 वर्ष मी विदाऊट डिरेक्शन वास्तुशास्त्र कसं काम करतं यामध्ये घालवली आहेत. म्हणजे पहिले तर वास्तुशास्त्र कसं काम करतं यामध्ये माझी 12 वर्ष गेली आणि दुसरी 12 वर्ष माझी विदाऊट डिरेक्शन वास्तुशास्त्र, हाऊ टू अप्लाय इन युअर वास्तू विदाऊट डिरेक्शन वास्तुशास्त्र, यामध्ये मी मास्टर आहे, यामध्ये मी पारंगत आहे. कारण मला माझ्या गुरूंनी त्या पद्धतीने घडवलं आणि त्या पद्धतीने मी घडलो. ही स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे. त्या पद्धतीने या गोष्टी इथे मार्केटमध्ये सगळ्या चाललेल्या आहेत. मग दिशांवरती चालत नाही का? दिशांवरती चालतं. दिशांवरती वास्तुशास्त्र आम्ही कस्टमाइज वास्तुशास्त्र तुमच्या जागेवरती येऊन करतो. दुसरं म्हणजे त्याला आम्ही तुमच्या न्यूमरोलॉजीशी कनेक्ट करतो. त्याला आमच्या भाषेमध्ये म्हणजे शास्त्रीय भाषेमध्ये लो शू ग्रीड बॅलेन्स करणं असं म्हणतात. लो शू ग्रीड तुमच्या वास्तूमध्ये बॅलेन्स करून आम्ही तुम्हाला तुमची वास्तू तुमच्यासाठी जास्तीत जास्त कनेक्ट करून देतो, जास्तीत जास्त ट्यून करून देतो. दिस इज अ पार्ट ऑफ द आवर कमर्शियल वे ऑफ द कन्सल्टेशन. ओके, आता ह्याच्या पुढे जाऊन माझ्याकडे प्रीमियम सब्जेक्ट आहे. प्रीमियम सब्जेक्ट काय पहिले नीट समजून घ्या. प्रीमियम सब्जेक्ट माझ्याकडे असा आहे, तुमची कुंडली आणि तुमचा वास्तू आणि तुमची कुंडली आम्ही कोलॅबरेट करतो. म्हणजे 24 डिरेक्शन 27 डिग्रीज ह्या कॅल्क्युलेट केल्यानंतर आम्ही तुमची कुंडली तिकडे 365 डिग्रीज याच्यामध्ये आम्ही त्याला कनेक्ट करतो आणि ते कनेक्ट केल्यानंतर त्यावेळेला ते प्रीमियम गोष्टी तिथे वेगळ्या पद्धतीच्या होतात. म्हणजे ते खूप डीपली आणि खूप स्पेसिफिक काम आहे, खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे. म्हणजे एवढ्या मला वाटत नाही वास्तुशास्त्र या सर्व गोष्टींमध्ये, या करिअरमध्ये एवढं डेडिकेशन आणि एवढं कोणी दिलं असेल, देत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. माझे नमस्कार आहे, माझे हात जोडून विनंती आहे त्यांना आपला कार्यभाग डेफिनेटली सुरू ठेवावा. पण मला एवढं म्हणायचं आहे या माध्यमातून की आपणही कुठे या ठिकाणी कमी पडलेलो नाही आहे. पण प्रत्येक वेळेला दिशा करून वास्तुशास्त्र अप्लाय करता येत नाही. बरेच ठिकाणी साईट अशा असतात, बरेच ठिकाणी काही डेडिकेशन्स असतात, वेगवेगळे चॅलेंजेस असतात, वेगवेगळा सिनारिओ असतो, एक्सटर्नल फॉर्म, इंटरनल फॉर्म, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय वेगळ्या पद्धतीने हँडल कराव्या लागतात. मग ह्या वेळेला ज्या वेळेला दिशांप्रमाणे वास्तुशास्त्र अप्लाय करता येत नाही त्यावेळेला आपल्याला विदाऊट डिरेक्शन वास्तुशास्त्र अप्लाय सक्सेसफुली कसं करायचं हे फक्त आणि फक्त वास्तुकारमध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि मला यामध्ये सांगायला आनंद वाटतो की मी जेवढा जो पण काही या शास्त्रामध्ये पारंगत आहे ते विथ डिरेक्शनमध्ये तर आहेच आहे, पण विदाऊट डिरेक्शन इज ऑल्सो गेटिंग अ व्हेरी नाईस सब्जेक्ट, गेटिंग अ व्हेरी मायक्रो निश इन दॅट एरिया. बेसिकली आपण त्याच्यामध्ये खूप डेपमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे मी एवढं कॉन्फिडेंटली बोलू शकतो. आज हजारो वास्तू बघितल्यानंतर, त्याच्यावरती ॲप्लिकेशन केल्यानंतर, त्याचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मी आज तुमच्याशी कॅमेरासमोर एवढ्या कॉन्फिडेंटली बोलू शकतो. ह्याचं कारणच असं आहे की तेवढी प्रॅक्टिस आपली डेडिकेटली झालेली आहे. त्यामुळे आपण या गोष्टी अतिशय छातीटोकपणे सांगू शकतो. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सगळे आल्यात, खूप मोठ्या संख्येने इथे प्रतिसाद दिलात आजच्या लाईव्ह सेशनला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि आजच्या या लाईव्ह सेशनचा मूळ सब्जेक्ट काय आहे तर तो म्हणजे सगळ्यांनी, आता बरेच लोक नवीन आले, परत एकदा ती लाईन, ते सेंटेन्स मी वाचून दाखवतो है ना. हां, तर यामध्ये आपण काय करतोय, प्रश्न उत्तरांचा आपण कार्यक्रम घेणार आहोत. थोडा वेळ जरा द्या मला, आधी हा सब्जेक्ट आपण पूर्ण करू ज्या विषयासाठी लोक इकडे आलेली आहेत. तर आपल्या वास्तूचा मुख्य प्रवेशद्वार कुठल्याही दिशेला असू दे, हे 7 उपाय करा आणि समजा स्वतःला भाग्यवान. तर त्यामधला सगळ्यात पहिला पॉईंट, तुमचा वास्तूचं मुख्य प्रवेशद्वार कुठल्याही दिशेला असू दे, पहिले म्हणजे त्याच्यावरती कमीत कमी 100 वॅटचा किंवा 200 वॅटचा बल्ब हा लागला गेलाच पाहिजे. लिहून घ्या.
कुठल्याही दिशेला वास्तूचा कुठल्याही दिशेला प्रवेशद्वार असू दे, तुम्हाला 100 वॅटचा किंवा 200 वॅटचा बल्ब हा असलाच पाहिजे. बल्ब म्हणजे आता आजकाल काय सगळीकडे CFLचा जमाना आला आहे. आता CFLमुळे रिझल्ट मिळत नाही का? रिझल्ट मिळतो, पण त्याचे स्पेसिफिक काही डिरेक्शन आहे, स्पेसिफिक काही डिग्रीज आहे. बट हा जो फॉर्म्युला आहे हा विदाऊट डिरेक्शन फॉर्म्युला आहे. हा तुम्ही तुमच्याकडे अप्लाय करायचा आणि 25 दिवस ते 45 दिवसामध्ये वास्तुकारचा रिझल्ट मिळतो शॉर्ट स्पॅनिंगमध्ये. आणि 21 दिवस ते 90 दिवस हा लॉंग स्पॅनिंगमध्ये रिझल्ट मिळतो वास्तुकारचा. मिळतो. ह्याचं तुम्ही फीडबॅक मला व्हिडिओमध्ये 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये द्यायला हवा सगळ्यांनी मिळून. ओके, दिस इज माय कमिटमेंट. तर 100 वॅटचा बल्ब आणि 200 वॅटचा बल्ब अशी प्रकाश योजना आपल्या वास्तूच्या मुख्य दरवाजाच्या वरती असायला हवी. मग बल्ब कुठला लावायचा? CFL लावायचा नाही. एडिसननी ज्या बल्बचा शोध लावला आहे ना, तो बल्ब लावायचा. म्हणजे काय, तर फिलामेंटवाला, ज्याच्यामध्ये जो येल्लो कलरचा प्रकाश देतो आणि ज्याच्यामधला फिलामेंट आपल्याला दिसतो, ट्रान्सपरंट असतो तो. ओके ना. आणि हार्डली मला वाटतं 20 का 30 रुपयाला तो बल्ब आपल्याला तिकडे बघायला मिळतो. तर मला याच्यामध्ये हेच म्हणायचं आहे की 200 बल्बचा किंवा 100 वॅटचा आणि 200 वॅटचा बल्ब हा तिथे असायला पाहिजे. कंडिशन नंबर 1 त्यामधली आहे ना. हां, कंडिशन नंबर 1 त्यामधली ती म्हणजे की तो एडिसननी जो शोध लावला तोच लावायचा आपल्याला. म्हणजे फिलामेंटवाला बल्ब इथे लावायचा आहे. लिहून घेतो मी परत, फिलामेंटवाला बल्ब लावायचा आहे. दुसरी बल्बची कंडिशन सांगतो तुम्हाला. कमर्शियल कन्सल्टेशनमध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही अतिशय कॉन्फिडेंटली सांगतो, अतिशय कॉन्फिडेंटली गेल्या 23 वर्षापासून आहे ना. आणि त्याचे हजारो ठिकाणी रिझल्ट मिळालेत, हजारो ठिकाणी. तुम्हाला पण ते मिळतील. तुम्ही मला 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मिळालेला रिझल्ट पाठवायचा, ही माझी कमिटमेंट आहे आणि तुमची पण ती कमिटमेंट राहील आहे ना. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिलं तर फिलामेंटवाला बल्ब वापरायचा. आणि दुसरा जो पॉईंट याच्यामध्ये सांगतो, 6:45 आपला बल्ब चालू झाला पाहिजे आपल्या वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारावरती. 6:45 हा बल्ब सुरू व्हायला पाहिजे. आता बरेच वेळेला काय होतं, कोणीतरी स्क्रीन शेअर करते आणि का शेअर करते मला कळलं तर बरं होईल. हॅलो, कोणीतरी स्क्रीन शेअर करतं आहे, तर तसं करू नका, कारण आपलं हे कॉन्टेंट फार इम्पॉर्टंट आहे ना. ओके, तर हे आपल्याला 6:45 आपल्याला हे संध्याकाळी 6:45 आपल्याला तो बल्ब इथे चालू करायचा आहे. बरेच वेळेला काय होतं यामध्ये, मी सांगतो, बरेच वेळेला आपलं असं होतं, आपण संध्याकाळी 7 वाजता बल्ब लावतो किंवा 8 वाजता बल्ब लावतो. सूर्यप्रकाश जो असतो तो सूर्यप्रकाश आपला पूर्णपणे स्टॉप व्हायच्या आधी आपल्याला तो बल्ब चालू करायचा आहे. तर ज्या वेळेला सनरेज आपले असतात ते सनरेज आपले कुठेतरी स्टॉप व्हायला पाहिजे आहे ना. तर ते सनरेज जे आहेत ते सनरेज आपले जे आहेत, कोणतरी स्क्रीन शेअर करते, म्हणजे काय, कोणीतरी स्क्रीन शेअर करते, का शेअर करते मला सांगेल का इथे? आणि हॅलो, अनिता देवरुकर, why are you sharing my screen there basically? हॅलो, अनिता देवरुकर मॅडम, हॅलो. हां, तर यामध्ये आपल्याला 6:45 बल्ब आपल्याला चालू करायचा आहे. हा पहिला पॉईंट. आणि याच्यामधला दुसरा पॉईंट, एक मिनिट जरा, कोणतरी ना,
हॅलो, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय का? जरा मला कन्फर्मेशन द्या. येस, ओके, थँक्यू व्हेरी मच. कोणीतरी माझी परमिशन शिवाय स्क्रीन शेअर करत आहे, त्यामुळे मी थोडा डिस्टर्ब होतो इकडे. तर कृपा करून असं काही उद्योग करू नका, है ना. हॅलो, हां, चला आता आपण पुढे वळूया आपल्या विषयाकडे. ह्यामध्ये आपल्याला 100 वॅटचा बल्ब आणि 200 वॅटचा बल्ब दरवाजावरती लावायचा आहे. फिलामेंटवाला बल्ब असायला पाहिजे, ज्याचा शोध एडिसनने लावला होता. तो काय मूर्ख नव्हता, त्यांनी भरपूर प्रयत्न केले, 2-2.5 हजार वेळा प्रयत्न केले, तेव्हा कुठे तो बल्ब त्याने त्या बल्बचा शोध लावला. आणि त्या बल्बचा शोध लावला आणि तो आजपर्यंत तिथे आपल्याला चालू ठेवायला पाहिजे. चालू करायची वेळ काय आपली 6:45 बल्ब सुरुवात करायला पाहिजे. आपण 6:45 हा ॲक्च्युअल निसर्गाचा ट्रान्समिशन टाईम आहे. युआर मेटल एलिमेंट इज कन्वर्टेड टू वॉटर एलिमेंट. हा जो ट्रान्सफॉर्मेशन पिरियड आहे, म्हणून त्याला आपण तिन्ही सांज असं म्हणतो. आणि तो खूप पॉवरफुल टाईम आहे. पूर्ण दिनचर्येमधला तिसरा पॉवरफुल टाईम आहे. पहिला पॉवरफुल टाईम आहे ब्रह्ममुहूर्त. दुसरा पॉवरफुल टाईम आहे म्हणजे ट्रान्समिशन ऑफ द अर्थ आम्ही त्याला आमच्या सायंटिफिक भाषेमध्ये म्हणतो. तो आहे दुपारी 11:45 ते 1:30 हा तो टाईम आहे. तिसरा जो टाईम आहे तो संध्याकाळी 6:45 ते संध्याकाळी 6:45 ते साधारणपणे 8 to 8:30 आपण पकडू शकतो, है ना. तर या वेळेला तो बल्ब तिथे आपल्याला या वेळेपर्यंत तो बल्ब तिथे आपल्याला असायला हवा, तो जायला हवा, किंवा तो त्याचं फायर एलिमेंट तिथे चालू होतं, त्या गोष्टी तिथे चालू होतात. हे करून बघायचं आणि मग आपल्या लाईफमध्ये कुठल्या प्रकारचं हॅपीनेस, कुठल्या प्रकारची प्रॉस्परिटी, कुठल्या प्रकारचे आपली कामं होत नाहीत वगैरे वगैरे जी पण काही गोष्टी आहेत त्याचा तुम्ही करून बघा आणि काय रिझल्ट मिळतं मला 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवून पाठवा, है ना. दुसरा याच्यामध्ये पॉईंट आता असा आहे, आपल्या दरवाजाला कुठल्या पण ड्युएल कलरचं तोरण असायला पाहिजे. मी ड्युएल कलर का म्हणतो ते सांगतो. ड्युएल कलरचं तोरण असायला पाहिजे, वरती तोरण असायला पाहिजे. आता तोरण असायला पाहिजे, यामध्ये ट्विस्ट काय आहे माहिती आहे का तुम्हाला? यामधला ट्विस्ट अतिशय भन्नाट आहे. एक म्हणजे आपल्याकडे कुठल्याही 3.5 मुहूर्तापैकी कुठलेही कार्यक्रम होतात किंवा कुठलाही एखादा प्रशस्त दिवस असतो ज्या दिवशी आपण फुलांचं पानांचं तोरण लावतो आणि ते तोरण आपण 2 महिने 3 महिने 4 महिने 6 महिने किंवा परत पुढे पाडवा येत नाही तोपर्यंत काढत नाही. म्हणजे ही एक फार वेगळी सवय आहे. ते तशी कृपया करून तसं तुम्ही करू नका. कारण फुलं पानं आणि फळं हे एकदा कोमेजून गेले तर ते आपल्या वास्तूमध्ये ठेवायचे नसतात, आहे ना. कारण ते वेगळ्या प्रकारची नकारात्मक ऊर्जा तिथे बनवत असतात आणि ती जर नकारात्मक ऊर्जा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरतीच असेल तर मात्र तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या फ्युचरमध्ये ऑब्स्टिकल्स येणारच. त्यामुळे मला ते म्हणायचं आहे याच्यामध्ये की तो एक फार महत्त्वाचा पॉईंट इथे आहे ना. तर तो पॉईंट त्याच्यामधला फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपली जुनी फुलं फळं किंवा खराब झालेले जर तोरण असेल तर ते तोरण तिथे बदलणं, सिंगल कलरचं तोरण वापरू नये. साधारणपणे डबल कलरचं तोरण असायला पाहिजे. कुठलाही चॉईस तुम्ही घेऊ शकता, पण डबल कलरचं तोरण असायला पाहिजे. एकमेकांना कॉन्ट्रास्ट, लाईट कॉन्ट्रास्ट असं कॉम्बिनेशन तुम्ही घेतलं तर ते अतिशय बेहतरीन रिझल्ट देतं. तर हा दुसरा पॉईंट आहे, तोरण असायला पाहिजे. तिसरा पॉईंट काय, नेम प्लेट. बरेच लोकांकडे नेम प्लेट नावाचा जो प्रकार आहे तो अजूनही तिथे बघितला जात नाही. मुख्य दरवाजावरती नेम प्लेट, बरं असते नेम प्लेट, पण ती कुठे असते? ती येणाऱ्या पाहुण्यांना तर लांबची गोष्ट आहे. घरच्या कर्त्या व्यक्तीला पण माहिती नसते आपली वास्तूतल्या मुख्य दरवाजाची नेमप्लेट लावली आहे नक्की कुठल्या दिशेला, तर तेही त्यांना माहिती नसतं. तर असं काही करू नका. मुख्य दरवाजावरती नेमप्लेट असायला हवी, प्रदर्शनी भागामध्ये ती असायला पाहिजे आणि ती आपल्या आय लेवलला असायला पाहिजे. आय लेवलला म्हणजे कसं, सर्वसाधारणपणे आपण उभं राहिल्यावरती आपल्या आय लेवलपेक्षा थोडी वरती असायला पाहिजे. थोडी वरती म्हणजे एकदम मान वरती करून बघायला पाहिजे असं नाही, तर थोडीशी 2 mm 3 mm वरती असायला पाहिजे, जास्त नाही. तर तेवढं एक मात्र तुम्ही करा. नेमप्लेट तिथे असायला पाहिजे. नेमप्लेट लावण्याचं कारण तुम्हाला सांगतो. आपण जे काही कार्य करतो, आपण ज्या काही गोष्टी करतो, आपण ज्या काही कर्तृत्व करतो, त्याच्याशी रिलेट करणारी एनर्जी ही आपल्याला शोधत असते. ती इनटँजिबल असते आणि
आपलं नेमप्लेट आपलं टँजिबल असतं, बरोबर की नाही. तर ह्या गोष्टी कुठेतरी कनेक्ट होतात, रिकनेक्ट होतात आणि त्यामुळे आपल्याला आपलं अपॉर्च्युनिटी जी मिस होत असेल ती मिस होत नाही, ती आपल्यापर्यंत डेफिनेटली पोहोचते. तर हा त्याच्यामागचा एक महत्त्वाचा पॉईंट इकडे झाला की नेमप्लेट तिथे असायला पाहिजे. दुसरं, डोअरमॅट असायला पाहिजे. चौथा पॉईंट सांगतो मी याच्यामध्ये, डोअरमॅट असायला पाहिजे. डोअरमॅट हे मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या दिशेला असू शकतं, आतल्या दिशेला असू शकतं, किंवा बोट टाईप ऑफ द वे दोन्ही बाजूला असू शकतं. तर त्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल चौकोनी किंवा आयताकृती डोअरमॅट वापरायचं नाही आहे. फक्त गोल आणि ओव्हल आकाराचं शेपचंच आपल्याला इथे डोअरमॅट वापरायचं आहे आणि कुठल्याही ड्युएल कलरमध्ये ते तुम्ही वापरू शकता. म्हणजे ड्युएल कलरमध्ये आपल्याला ते वापरायचं आहे आणि शेप जो आहे त्याचा तो ओव्हल असायला पाहिजे किंवा गोल असायला पाहिजे. हा झाला डोअरमॅटचा पॉईंट. तर पाचवा पॉईंट अतिशय महत्त्वाचा, तो म्हणजे उंबरठा हा असायलाच पाहिजे. आपल्या वास्तूचा उंबरठा हा असायलाच पाहिजे. आस्क वास्तुकार गुरु हे आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि उंबरठा कसा असावा ह्याच्यावरती अनेक व्हिडिओ बनवलेत किंवा अनेक त्याच्यामधले जे म्हणजे आध्यात्मिक जे पॉईंट्स आहेत, त्यामधले स्पिरिच्युअल पॉईंट्स आहेत, ते मी वारंवार सांगितलेत. तर आस्क वास्तुकार गुरुमध्ये जा आणि उंबरठा सर्च करा. तुम्हाला सगळ्या गोष्टी उंबरठ्याच्या मी स्वतः सांगितल्या त्या सगळ्या ऐकायला मिळतील. तर त्या फॉलो करायचा प्रयत्न करा. तर उंबरठा हा असायलाच पाहिजे, कुठलीही दिशा असू दे तुमची. इथे दिशेचा काही संबंध नाही आहे. हे विदाऊट दिशा तुमचं डोअर अशा पद्धतीने असायला पाहिजे, है ना. मग ते कसंही असू दे, म्हणजे कुठल्याही दिशेला असू दे. तर इथे उंबरठा असायला पाहिजे आणि उंबरठा जर मिसिंग असेल तर अजिबात चालणार नाही. उंबरठा हा कंपल्सरी तिकडे असायलाच पाहिजे. हे झाले 5 पॉईंट. 6वा पॉईंट, मिठाने भरलेली बाऊल, म्हणजे एक क्रिस्टल बाऊल घ्या आणि त्यामध्ये मीठ टाका. मीठ कुठलं टाकायचं तर समुद्र मीठ म्हणजे कसं, आता टाटाचं रॉक सॉल्ट नावाचं नवीन मीठ आलं आहे मार्केटमध्ये. म्हणजे आता माझे बरेच क्लायंट्स मला सांगतात की आम्ही रॉक सॉल्ट ॲक्च्युली सजेस्ट करतो त्याच्यामधलं, पण समुद्र मिठातलं. 2 प्रकारचे मीठ आहेत, एक डोंगरावरचं मीठ आहे आणि एक समुद्रावरचं मीठ आहे. तर खाण्यासाठी आपण डोंगरावरचं मीठ आरोग्यासाठी वापरू शकतो आणि या गोष्टीसाठी म्हणजे निगेटिव्ह चीज आणि या सगळा जो विषय आहे, ॲकल्ट फॅक्टर जो आहे त्याच्यामधला, तो ॲकल्ट फॅक्टर आपण समुद्र मिठाच्या ह्याच्यानी तो वापरू शकतो. म्हणजे समुद्र मीठ हे तिथे जास्त चांगल्या प्रमाणे कार्य करतं. तर मला हे म्हणायचं, तर आपल्या दरवाजाच्या मागच्या बाजूला खडे मीठ ठेवायचं एका बाउलमध्ये, है ना. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे एकतर आपले ट्रॅव्हल्स अतिशय चांगले होतात, आपले अडकलेली कामं जरा थोडी व्यवस्थित होतात. आपल्या लाईफमधला जो स्ट्रगल आहे तो युअर स्ट्रगल इज कन्वर्ट विथ ऑलवेज स्मूथनेस, है ना. तर ते तिकडे तशी गोष्ट तिकडे होते आणि हे सगळ्या गोष्टी बरोबर होतात. आणि अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जेव्हा पण तुम्हाला एक प्रेशियसनेस तिथे पाहिजे असेल तर, म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा प्रेशियसनेस तिकडे आपल्याला क्रिएट करायचा, तो म्हणजे मसाला अगरबत्ती वापरणे. आता काळ्या रंगाची अगरबत्ती वास्तूमध्ये आपण वापरत नाही. आपण सांगतो की वास्तुशास्त्रामध्ये, म्हणजे वास्तुकारच्या वास्तुशास्त्रामध्ये काळ्या रंगाची आपण अगरबत्ती वापरत नाही, फक्त आणि फक्त मसाला अगरबत्ती वापरतो. तर मसाला अगरबत्ती वापरणे आणि इकडे आपण तिळाचा तेलाचा दिवा लावणे, तिळाचा तेलाचा दिवा लावणे. आता याच्यासाठी काही स्पेसिफिक तिळाचा तेलाचा दिवा लावणे ह्याच्यासाठी काही स्पेसिफिक टाईम आहे का, तर टाईम नाही आहे. आता तुम्ही प्रत्येकाची दिनचर्या ही वेगवेगळी असू शकते. कोणी सकाळी 6ला उठतं आवरून तयार होतं, कोणी 10ला उठून आवरून तयार होतं, कोणी 12ला उठून आवरून तयार होतं. नोकरदार व्यक्ती असतात, व्यावसायिक वर्ग असतो. प्रत्येकजणाचं आपापलं शेड्यूल आहे, बाहेर जाण्याचं, काम करायचं, परत संध्याकाळी घरी यायचं. कोणी 7ला येतं, कोणी 10ला येतं. पण आल्या म्हणजे घरातून जायच्या आधी, आवरून झाल्यानंतर जायच्या आधी तुम्ही तिकडे तो दिवा म्हणजे मसाला अगरबत्ती आणि तिळाचा तेलाचा दिवा हा लावायला पाहिजे. आणि परत आल्यानंतर सुद्धा आवरून झाल्यानंतर परत मसाला अगरबत्ती आणि तिळाचा तेलाचा दिवा लावायला पाहिजे. आता मी माझी वेळ सांगितली तर ऑलरेडी माझी वेळ सांगितलेलीच आहे. म्हणजे सकाळचा ट्रान्सफॉर्मेशन टाईम आहे, दुपारचा आहे, संध्याकाळचा आहे. संध्याकाळचा 6:45
ते 8:30पर्यंत म्हणजे 8:30 वाजेपर्यंत आहे. मग हे जे सगळे ट्रान्सफॉर्मेशन टायमिंग आहेत, आता प्रत्येक वेळेला आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात किंवा आपल्याला बाकीच्या काही गोष्टी असतात, तर त्यामध्ये ते शक्य होईलच असं नाही. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला होईल त्यावेळेला हा फॉर्म्युला करणं फार गरजेचं आहे. दिवसातनं किमान एकदा तरी हे व्हायलाच पाहिजे. काय की मसाला अगरबत्ती तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये वापरायची, मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा आतल्या बाजूला तिथे त्या प्रिमायसेसमध्ये वापरायची आणि तिळाचा तेलाचा दिवा लावायचा. तर हे जे 7 पॉईंट आहेत याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं वास्तुशास्त्राची दिशांची गरज नाही. इथे कुठल्याही प्रकारच्या दिशा आपण आज डिस्कस केलेल्या नाहीत. किंबहुना दिशांच्या व्यतिरिक्त आपण म्हणजे विदाऊट डिरेक्शन, वास्तुकार विदाऊट डिरेक्शन हा एक आपला स्पेशल USP आहे. स्पेशल आपली PhD झाली आहे त्याच्यावरती. आणि यामध्ये एवढे सगळे जे पॉईंट्स आहेत ते मी एवढे कॉन्फिडेंटली का सांगू शकतो, तर आज माझी 23 वर्षाची प्रॅक्टिस आहे या इंडस्ट्रीमध्ये. तर आता बरेच लोक नंतर आले आणि बरेच लोकांना परत हे पॉईंट्स आपण रिवाईज करू इन शॉर्टमध्ये, म्हणजे आपल्याला काही गोष्टी कळतील आणि मग नंतर आपण आपल्या प्रश्न उत्तरांच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. माझ्या घड्याळामध्ये वाजलेले आहेत 6:38. तर नाव टाईम विल स्टार्ट नाव इन शॉर्ट स्केल. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय बघितलं, आपल्या वास्तूच्या मुख्य दरवाजावरती कुठल्याही आपला वास्तूचा मुख्य दरवाजा कुठल्याही दिशेला असू दे, हे 7 उपाय करा आणि समजा स्वतःला भाग्यवान. काय पहिला पॉईंट याच्यामध्ये असा आहे, 100 वॅटचा किंवा 200 वॅटचा बल्ब इथे आपल्याला लावायचा आहे. त्याचा फिलामेंटवाला बल्ब आपल्याला लावायचा आहे. म्हणजे ज्या एडिसननी ज्या बल्बचा शोध लावला तो बल्ब आपल्याला जिथे लावायचा आहे. त्या निमित्ताने काय ना आपण एडिसनची आठवण काढूया. आज एडिसन या खूप मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला, ज्यांनी या जगाला उजेड हा नावाचा किंवा वीज हा नावाचा प्रकार दिला, उजेड या नावाचा प्रकार दिला. तर त्याला आपल्याकडनं एक छोट्याशा अशा प्रमाणामध्ये एक श्रद्धांजलीसुद्धा ती होऊ शकते. पण त्याचा इम्पॅक्ट आपल्याला वास्तूमध्ये अतिशय सकारात्मक मिळतो, याबद्दल माझं अजिबात दुमत नाही. तर फिलामेंटवाला बल्ब लावायचा. पण त्याची वेळ सांगितली 6:45 म्हणजे 6:45 टू 8:30पर्यंत तो झाला पाहिजे तिकडे, म्हणजे 8:30पर्यंत तो लागला पाहिजे तिकडे, चालू पाहिजे. सेकंड, दुसरं काय तर ड्युएल कलरचं तोरण असायला पाहिजे. ड्युएल कलरचं तोरण असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण आपल्या 3.5 मुहूर्तांपैकी किंवा कुठल्या प्रशस्त अशा दिवसांमध्ये तोरण लावलेलं असतं. मग ते तोरण खूप म्हणजे त्या तोरणाची अवस्था अतिशय न बघवण्यासारखी असते. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी व्हिजिटला जातो वगैरे, त्यामुळे मला थोडंसं माहिती आहे. पण मी बघत असतो बऱ्याच ठिकाणी या गोष्टी. पण त्यावेळेला तिथे फुलांचे सुद्धा तोरण लोक लावलेले असतात, ते काढलेले नसतात. आंब्याच्या डहाळ्या लावलेल्या असतात, त्या पण 3-3 महिने काढलेल्या नसतात. झेंडूची फुलं तशी सुकत पडलेली असतात किंवा अजून काही त्याच्यामध्ये गुलाबाची फुलांचे तोरण असतं, हे असतं. तर या सगळ्या गोष्टी तिथून काढायच्या आहेत. त्या सगळ्या तुमच्या ऑपॉर्च्युनिटी, वेल्थ, तुमच्या फिनान्शियल डेव्हलपमेंट, रिलेशनशिप यामध्ये ॲब्सोल्युटली निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करण्याचं काम यांच्यामधनं होत असतं. आणि ते सुद्धा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती. मुख्य प्रवेशद्वार हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो, अतिशय इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्या लाईफमध्ये काम करत असतो. आणि तोच जर आपला डिस्टर्ब असेल तर आपला जीवन हे डिस्टर्ब व्हायला तसा वेळ लागत नाही. म्हणजे हा आत्तापर्यंतचा आमचा 22 ते 23 वर्षांचा अनुभव सांगतो. तर हा पॉईंट येथे झाला. तर ड्युएल कलरचं तोरण तिथे असायला पाहिजे. दुसरं, नेमप्लेट असायला पाहिजे. नेमप्लेट ही आपली प्रदर्शनी भागात असायला पाहिजे. राईटला असू दे, लेफ्टला असू दे, सेंटरला असू दे, दरवाजावर असू दे, पण ती आय लेवलला असायला पाहिजे. फार डोकं उंचवरती करून, मान उंचवरती करून बघायला लागते वगैरे वगैरे. किंवा मालकाचं नाव दिसतंय, सरनेम दिसत नाही आहे, किंवा सरनेम दिसतंय पण मालकाचं नाव दिसत नाही आहे वगैरे वगैरे फॅक्टर्स त्याच्यात असतात. पण तो नीट अँड क्लीन, इट शुड बी विजिबली, ते पटकन दिसेल, म्हणजे पटकन लक्षात येईल. कोणी आलं तर शोधायची गरज नाही पडणार की कुठल्या मालकाचं घर आहे करून. तर ते पाहिजे. आणि आपल्या आय लेवलच्या 2 ते 3 मिलीमीटर म्हणजे 2 ते 3 सेंटीमीटरपेक्षा वरती पाहिजे. आपल्या आय लेवलपेक्षा थोडं वरती पाहिजे. तर तो एक पॉईंट फार महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये. बरेच ठिकाणी नेमप्लेटसुद्धा नसते. नेमप्लेट असणं आपल्याला आपल्या मिसिंग झालेल्या ज्या ऑपॉर्च्युनिटी असतात, आपल्याला ज्या मिसिंग झालेल्या संधी असतात जीवनामध्ये, मग ते एज्युकेशनशी रिलेट करणाऱ्या असो, फिनान्सशी रिलेट करणाऱ्या असो, रिलेशनशी रिलेट करणाऱ्या असो, त्या आपल्या इनटँजिबली आपल्याला जगामध्ये शोधत असतात. म्हणजे अदृश्य स्वरूपात त्या असतात. मग त्या अदृश्य स्वरूपात, दुर्मिळ स्वरूपात ते आपल्यापर्यंत प्राप्त होण्यासाठी आपला ॲड्रेस शोधत असतात. पण त्या जर तुमचं नाव तिथे नसेल,
आयडेंटिफाय होत नसेल तर त्या तुमच्यापर्यंत पोचणार नाही. एवढं साधं आणि सिम्पल लॉजिक याच्यामध्ये आपण लावलेलं आहे. तर हे तुम्ही करून बघा. हे आम्ही आज 22-23 वर्षापासून हजारो ठिकाणी केलेलं आहे आणि फुल प्रूफ आहे. तुम्ही करून बघा काय रिझल्ट मिळतो. मला तुम्ही 1 मिनिटाचा व्हिडिओमध्ये सांगायचं आहे ना, 21 दिवस ते 45 दिवसाच्या स्पॅनिंगमध्ये. दुसरा पॉईंट, डोअरमॅट असायला पाहिजे. डोअरमॅट हे डबल कलरचं असायला पाहिजे, सिंगल कलरचं अजिबात नको. कारण नेचर हा 2 कलरमध्ये गिव्ह अँड टेक जास्त चांगल्या प्रमाणे करू शकतो. दुसरा, याच्यामधला जो शेप आहे तो स्क्वेअरमध्ये किंवा आयताकृती नसायला पाहिजे. फक्त ओव्हल शेप आणि राऊंड शेपमध्ये डोअरमॅट असायला पाहिजे. करून बघा काय रिझल्ट मिळतो मला सांगा. 5वा पॉईंट याच्यामधला मी सांगितलं उंबरठा. उंबरठ्यावरती बोलायला चिकार वेळ आहे. मी 3 तास मला दिलेत तुम्ही तरी मी उंबरठ्याविषयी अतिशय सराईतपणे बोलू शकेन. एवढं कॉन्टेंट माझ्याकडे उंबरठ्यावरती आहे. पण आता आज वास्तुकार गुरु आपलं यूट्यूब चॅनल आहे, तिथे वास्तुकार आणि उंबरठा जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ उंबरठ्यावरचे एक्सक्लुझिव्ह उंबरठ्यावरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्याची सगळी इत्थंभूत माहिती, त्याची सगळी आध्यात्मिक माहिती, शास्त्रीय माहिती, सायंटिफिक माहिती, सायंटिफिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. ती तुम्ही तिथे बघू शकता. पण उंबरठा जर मिसिंग असेल तर चालणार नाही. आपल्या वास्तूला उंबरठा नसतो त्या वास्तूचं जग कुठे सुरू होतं आणि वास्तू कुठे सुरू होते हे आयडेंटिफाय जर होत नसेल तर त्यावेळेला मात्र तिथली म्हणजे खूप भयानक परिस्थिती आहे. म्हणजे मी ती इमॅजिनही करू शकत नाही आणि मला ती बोलायला लावू नका. सेकंड थिंग, 6 नंबर, खडे मिठाचा एक बाऊल आपल्या दरवाजा मागच्या बाजूला असायला पाहिजे. त्याच्याने पण आपल्या दरवाजामधनं काही नकारात्मक गोष्टी येत असतील किंवा काही वेगवेगळ्या अस्टाईल्स एनर्जीज आहे ना येत असतील किंवा पॅरानॉमिकल्स मुवमेंट्स काही तिथे आपल्याला असतील तर त्याच्यापासून आपली चांगली सुटका होते आणि त्याच्यापासून त्याला चांगला अटकाव बसतो. आणि म्हणून आपण खडे नमक मीठ आपण तिथे एक बाऊल त्याच्या मागे ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे आपले फिनान्शियल डेव्हलपमेंट, आपलं करिअर, आपलं काम, जॉब ह्या सगळ्या गोष्टी थोड्या सुरळीतपणे चालतात है ना. तर ते एक बघायला पाहिजे, ते एक करायला पाहिजे. आणि 7व्या नंबरचा पॉईंट म्हणजे याच्यामध्ये मसाला अगरबत्ती आपल्याला वापरायची आहे वास्तूच्या दरवाजाच्या आतल्या बाजूला किंवा बाहेरच्या बाजूला ॲज पर युअर प्रेफरन्स. आणि तिळाचा तेलाचा दिवा तिथे लावायचा आहे. वेळेचं बंधन नाही, तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही लावू शकता. आता शास्त्रीयदृष्ट्या त्याच्या वेळा आमच्या फिक्स आहेत, पण आता प्रत्येकाला ते शक्य होत नाही. तर आता काही शक्य होत नाही त्याच्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. म्हणजे आता काहीच थोडं तर केलं थोडं तर मिळेल, थोडं जास्त केलं तर थोडं जास्त मिळेल, खूप जास्त केलं तर खूप जास्त मिळेल, आहे की नाही. तर ते असं आहे, काही न करण्यापेक्षा थोडंसं केलेलं बरं. म्हणून मी तो रूल तिथे तसा ठेवला आहे की मसाला अगरबत्ती आणि तिळाचा तेलाचा दिवा आपण बाहेरून आलो, फ्रेश झालो की लावायचं. घड्या बघायची गरज नाही. किंवा आपण आवरलं आहे, तयार झालो आहे, बाहेर जायचं आपल्याला, मग बाहेर जाण्यासाठी जो आपण तयार होतो आहे त्यावेळेला तुम्ही लावा. थोड्या वेळ तो तिथे एक प्रेशियस एन्व्हायरमेंट तुमच्या एंट्रन्सच्या आजूबाजूला क्रिएट व्हायला पाहिजे. स्मेलच्या माध्यमातनं, लाईटच्या माध्यमातनं, कलरच्या माध्यमातनं, डिझाईनच्या माध्यमातनं हा सगळा जो दृष्टिकोन आहे तो वास्तुशास्त्राचा, वास्तुकारच्या वास्तुशास्त्राच्या पद्धतीने हा इथे अप्लाय व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं हे वास्तुशास्त्र आपण इथे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आणि आपण त्याचा रिकॅपही दिला. हा सगळा व्हिडिओ जे लोक उशीर आलेत किंवा थोडा वेळ लागला यांना त्यांच्यासाठी, किंवा जर परत ऐकायचं असेल तर यूट्यूबवरती याची लिंक आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत लोड होईल. तर सगळा व्हिडिओ हा सगळा तुम्हाला ऑडिओमध्ये ऐकायला मिळेल. आपल्या चॅनलचं नाव आहे आस्क वास्तुकार गुरु. जर कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. श्री स्वामी समर्थ. नमस्कार करतो. श्री स्वामी समर्थ. बोला. श्री स्वामी समर्थ गुरुजी. बोला बोला. हा, मंदा काळे बोलते, अमरावतीवरून. बरं बोला. हा, आज मी पहिल्यांदा जॉईन झाली, खूप चांगलं वाटलं तुमचं ऐकून. थँक्यू व्हेरी मच. मी तुम्हाला मेसेज पण केला होता माझ्या समस्यांबाबत आणि आज मी पहिल्यांदा तुमच्या या मीटिंगला जॉईन झाली आहे. तर बरेचसे प्रश्न आहे, म्हणजे खूपच चांगले प्रश्न तुम्ही आज सजेस्ट केले आम्हाला, जे अजूनपर्यंत आम्ही केलेले नाहीत. मी स्वामी सेवा जरी करते तरी पण मला हे माहिती नव्हतं. उंबरठा माझ्या घराला नाही आहे, जुनं घर घेतलं असल्यामुळे जसं आहे तसंच आहे. फक्त आम्ही त्याला कलरिंग आणि लाईटची व्यवस्था केली. माझे मिस्टर 7 महिने झाले गेलेले आहेत, ब्रेन हॅमरेज झाला त्यांचा. अरे बापरे. आता आम्ही
आता आम्ही 3 लोक राहतो तर, आणि माझ्या मिस्टरांचा जो ऍग्रिकल्चर बिझनेस आहे तो मी सांभाळत आहे. त्याच्यामध्ये प्रगती व्हावी हाच माझा एकमेव उद्देश आहे. कारण माझं वय आता 47 असल्यामुळं जॉबचं पुढे सांगता येणार नाही कदाचित. जो आहे तो टिकून राहावा आणि बिझनेस मध्ये ग्रोथ व्हावी हाच एकमेव उद्देश आहे, जेणेकरून मी माझ्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊ शकते आणि त्यांचं संगोपन करू शकते. तुमची डेट ऑफ बर्थ सांगा मला काय? 15/12/76. ओके. रोज महादेवाला पाणी वाहा तुम्ही, तुम्ही सांगितलेल्या टिप्सचं मी निश्चितच पालन. रोज महादेवाला पाणी वाहा तुम्ही, है ना. आणि व्यंकटेश स्तोत्र नावाचं पुस्तक मिळतं, ते व्यंकटेश स्तोत्रामधलं रोज एकदा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं, है ना. अजून इथंभूत कसं वाचायचं तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करा, म्हणजे तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज पाठवा, मी तुम्हाला पुढचं सांगतो कसं करायचं ते. पण रोज महादेवाला पाणी वाहणे आणि व्यंकटेश स्तोत्र वाचणे, ह्या 2 उपाय, हे जर 2 उपाय तुम्ही केलेत तर तुम्हाला 2च आठवड्यामध्ये समजून येईल, 1 ते 2च आठवड्यामध्ये समजून येईल की मी काय म्हणतोय ते, है ना. मग काय तुम्हाला त्याचा आउटपुट मिळते, आणि त्याप्रमाणे पुढे आपण बघूया कसं करायचं ते, है ना. धन्यवाद गुरुजी. ऍक्च्युली मी व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात पण केली होती, पण माहित नाही परिस्थितीने नेमकं अशा वेळेस मला दुर्बुद्धी दिली की काही दिवस मी विसर पडला आणि वेळेच्या अभावी म्हणा किंवा व्यस्त खूप राहिली होती आणि घरात खूप त्रास द्यायचे, त्याच्यामुळे चिडचिड होऊन गेली होती. तेवढ्या वेळातच माझं व्यंकटेश स्तोत्र सुटलं आणि अशी घटना घडली. काय हरकत नाही. आता परत नव्याने सुरुवात करा. कसं आहे, देव आपली शक्तिस्थान ओळखत असतो आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी होत असतात. कसं आहे, सृष्टीची रचना ज्यांनी केली आहे तो चालवण्याची पण ताकद ठेवतो, आहे ना. त्यामुळे आपण फक्त आपला जे अध्यात्म आहे, आपलं जे बेसिक आणि फंडामेंटल जे अध्यात्म आहे ते करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला देवानी आपला जन्म दिलेला आहे आणि ते जर आपण केलं नाही तर मग आपल्याला त्या गोष्टी प्राप्त होत नाही, असं होतं, है ना. काय हरकत नाही, करा तुम्ही. हां, श्री स्वामी समर्थ. बोला. हां बोला, अजून कोण आहे? श्री स्वामी समर्थ, बोला बोला. हॅलो. हां बोला बोला. श्री स्वामी समर्थ. सर, आमच्या घराला पण उंबरठा नाहीये. नाही आहे ना उंबरठा? लावून बघा काय फरक पडतो ते, आणि फरक पडल्यानंतर 1 मिनिटाचा व्हिडिओ पाठवा मला, काय फरक पडला ते सांगायला. प्रॉब्लेम असा आहे की माझी मुलगी आहे, तर तिला एक्झाम असेल तरच त्यावेळेस काहीतरी तब्येतीचा प्रॉब्लेम येतो. तिने 12वीला झालं, 10वीला झालं, ती आता CA ची एक्झाम दिली, त्यावेळेस पण तिला तसं झालं. म्हणजे नेमकं एक्झाम आली की तिला असं काही ना काही तब्येतीचा प्रॉब्लेम येतो. काय नाव आहे तुमचं? मी स्मिता चिलबोले, नवरगाववरून बोलते. कुठून? वर्धा? नाही, नवरगाव. नवरगाव, ओके. कुठे आलं ते? चंद्रपूर जिल्हा, शिंदेवाही तालुका. ओके. हां, मुलीचं नाव काय आहे? समृद्धी. डेट ऑफ बर्थ सांगा तिची. 29/5/2004. आरोग्याच्या तक्रारी आहेत त्यांच्या, आणि आरोग्याच्या तक्रारी पुढे पण अजून वाढू शकतात, एवढं मी तुम्हाला सांगतो, आहे ना. तर तुम्ही मला व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला मेसेज टाका, मग मी तुम्हाला सांगतो पुढे काय करायचं. ते सगळ्यांसमोर बोलण्यासारख्या गोष्टी नाही आहेत या,
आहे ना. मग मी तुम्हाला सांगतो पुढे काय करायचं ते. ठीक आहे. हां बोला. श्री स्वामी समर्थ. बोला. हॅलो. हां नमस्कार. बोला. हा, श्री स्वामी समर्थ. मला काय विचारायचं होतं, मी पुण्यावरून बोलते. हां. ड्युएल कलरचे तोरण म्हणजे मग ते कुठल्या प्रकारचं तोरण पाहिजे? म्हणजे 2 रंगाचे मिक्स असलेले तोरण. हो नॉर्मली. नाही, प्रकार खूप असतात त्याच्यामध्ये. आता हल्ली फ्लावर्स जे अगदी आर्टिफिशियल फ्लावर्स असतात तेही चालेल. कसं आहे, तर आर्टिफिशियली आम्ही सजेस्ट करत नाही. तुम्ही कपड्याचे वापरू शकता. मग कुठलंही डिस्ट्रॉय होऊ शकतं, सक्सेसफुली डिस्ट्रॉय इन नेचर, असे तुम्ही वापरू. आता फायबरचे, प्लास्टिकचे, हे ते म्हणजे कुठल्याही निसर्गाला हार्मफुल असलेली गोष्ट आपण करायची नाही. कारण आमचा जो टॅगलाईन आहे वास्तुकारचा, तो वास्तुकार ट्यून विथ नेचर असा आहे. ओके ओके, ठीक आहे. अजून एक प्रश्न, की नेमप्लेट जी सांगितली तुम्ही, मग ती भिंतीवर जरी लावली तरी चालते ना, की दरवाजावरच लावली पाहिजे? कारण आमचं रेंटचं घर आहे. कुठे लावली तर म्हणजे दरवाजाच्या शेजारच्या भिंतीवर लावली तरी चालेल? दरवाजा हो चालेल ना. कसं आहे, प्रदर्शनी भागामध्ये असायला पाहिजे. मग ती दरवाजाच्या समोर असेल, लाईटला असेल, लेफ्टला असेल, फक्त ती आल्याला दिसली पाहिजे. इज गेट द विजिबिलिटी देअर. कारण एक तर नेमप्लेटच नसते, आणि असली तर मग कसं असतं, काहीतरी अर्धवट दिसतंय, काहीतरी चाललंय, असं नाही पाहिजे. तर त्याला थोडं व्यवस्थित पाहिजे. हां. काय नाव आहे तुमचं? दोघांची. रेश्मा फाळके. हां बोला. दोघांची नावं असेल तरी चालेल का एकाच्याच नावांची असावी? दोघांची असेल तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हो. आणि अजून एक, मीठ जे तुम्ही सांगितलं की मिठाचा बाऊल दरवाजाच्या पाठीमागे ठेवा, तर ते मीठ साधारण किती दिवसांनी बदलायचं? किंवा तो बाऊल काचेचाच हवा की कुठलाही चालेल? काचेचा किंवा लाकडाचा चालेल, प्लास्टिकचा, फायबरचा चालणार नाही. मी तेच म्हटलं ना की डिस्ट्रॉय, निसर्गात संपणारी गोष्ट पाहिजे. आज सगळे लोक इथे संपायला आलेले आहेत, कोणी इथे वामरपट्टा घेऊन आलेला नाही आहे. आणि जे असं आहे तर ते संपणारं एलिमेंट असेल तर ते जास्त चांगलं रिझल्ट देतं. आणि काय होतं, मीठ खराब होण्याचे प्रकार 3 आहेत. एक म्हणजे ते काळं पडणे, कधी लाल पडतं, कधी पाणी होतं. तर आणि काही कालावधी असतो, काही ठिकाणी 3 आठवड्यात खराब होतं, काही ठिकाणी 5 आठवड्यात खराब होतं. ते इज आफ्टर ऑल यू आर डिपेंड ऑन केस, डिपेंड ऑन टेरिटरी, अँड डिपेंड ऑन युअर देअर एनर्जी. म्हणजे तिथला विच काइंड ऑफ द एनर्जी अवेलेबल देअर, त्याप्रमाणे ते फीडबॅक देतं. तर साधारणपणे माझा अनुभव असा आहे की 3 आठवडे ते म्हणजे 21 days to 45 daysमध्ये ते रिप्लेस करायला पाहिजे. हां, चेंज करायला पाहिजे. तोपर्यंत त्याचं येऊन जातं तुम्हाला फीडबॅक, आहे ना. आणि नेमप्लेट तुम्ही मगाशी विचारलं दोघांची नावाची लावली तर चालेल का? तर त्यामध्ये असं आहे, कर्ता व्यक्तीचं नावाची असेल तर जास्त चांगलं. लक्ष्मी प्राप्तीचं साधन ज्याच्या हातात आहे त्या व्यक्तीचं नाव तिथे पाहिजे. हां, पहिलं प्रायोरिटी. आणि मग बाकीच्या लोकांची नावं टाकली तर चालतं. इट्स ऑल काइंड ऑफ द फॅशनेबल देअर बेसिकली. म्हणजे ते काय, ॲक्च्युली ब्रेड विनर जो असतो ना, ब्रेड विनरला सपोर्ट करणाऱ्या गोष्टी आपल्याला वास्तूमध्ये आयडेंटिफाय करायच्या आहेत. थोडक्यात म्हणजे ब्रेड विनर म्हणजे कोण? जो बाहेर जाऊन काम करतो, पैसे आणतो. जो पैसे आणतो त्याच्यामुळे आपल्या वास्तूचे 30 दिवस भरतात. तर ते 30 दिवस ज्याच्यामुळे भरतात त्याला ते सोयीस्कर आणि सोपस्कर ऊर्जा क्रिएट व्हायला पाहिजे, त्याला तो सपोर्ट मिळाला पाहिजे ऊर्जेचा. म्हणून त्या गोष्टी आपण इथे करायला पाहिजे. कर्ता व्यक्तीचं जीवन सुखकर व्हायला पाहिजे, मग ती महिला असो, पुरुष असो, कोणी असो, है ना. असं. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. बोला. हां. हॅलो. हां नमस्कार. बोला. हॅलो, मी प्रतिभा शिंदे बोलते आहे. बोला. हां. हां, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर मला काय म्हणायचं होतं की जे ताराला जे तुम्ही तोरण सांगितलेलं आहे ते माझ्याकडे त्र्यंबकेश्वरतून आणलेलं जे आहे ते रुद्राक्षाचं तोरण आहे, तर ते चालेल का? काय होतं आता, हा जो विषय ना, रुद्राक्षाचे तोरण तुम्ही लावू नका. कारण एकतर त्याची इथेंटिसिटी किती इम्पॉर्टंट आहे हे माहिती पाहिजे. सेकंड थिंग, म्हणजे जी गोष्ट इथेंटिकच नाही ती गोष्ट अप्लाय करण्यात काहीच पॉईंट. आता हे लोक कसं आहे, व्यावसायिकदृष्ट्या काही बनवतात, काही विकतात, असं आहे. तर माझा त्या गोष्टीला थोडा म्हणजे मी त्याला नाही म्हणेल. काय असतं, सरळ कापडाचं सुशोभीकरण व्हावं आपल्या दरवाजाचं, म्हणून ते लावायचं. तिथे आपल्याला आता बरेच लोक म्हणतात रुद्राक्ष इव्हिलवरती आयडेंटिफाय नाही केला जात. आणि उंबरठा हा इव्हिल आहे, इव्हिल फॅक्टर आहे तुमच्या वास्तूचा. तिथे तुम्हाला रुद्राक्ष लावायला नाही पाहिजे खरं तर. म्हणजे मग तो खोटा असो खरा असो हा भाग नंतरच आहे बेसिकली,
आहे ना, किंवा त्याची जी ऑथेंटिसिटी आहे, ऑथेंटिकसिटी जी आहे ती किती प्रॉपर आहे हा नंतरचा भाग आहे. मग तो खोटा असो खरा असो पण तो नाही करायला पाहिजे असं मला वाटतं, आहे ना. ओके सर. हो. आणखीन एक प्रश्न असा होता बोला बोला. की एक मिनिट. तर तुम्ही जे काही मला छोटे छोटे जे काही उपाय सांगितले होते मी जेव्हा तुमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर हां. त्याच्यामधून मला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालेले हो आहेत. हो 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 धन्यवाद. त्यामुळे मला जरा त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि अजून माझं एक असं आहे की हे जे घर आहे ते भाड्याने असल्यामुळे आमच्याही घराला उंबरा नाहीच आहे. वास्तू भाड्याने असो आणि उंबरठ्याचा काही संबंधच नाही ना. आपण आपला आपला उंबरठा लावून घ्यायचा, भाड्याचं घर खाली करताना आपला उंबरठा घेऊन जायचं, बरोबर, काय फरक पडत आहे. ओके सर, चालेल. हां, तर तुम्हाला जो काही रिझल्ट मिळाला किंवा तुम्ही जे पण काही ॲप्लिकेशन केले आमचे वास्तुकारचे त्याचा 1 मिनिटाचा व्हिडिओ द्या, जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना समजेल की आज आपण एवढं बिंबीच्या देठापासून आपलं रक्त आटवून एवढं ओरडतोय दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता आणि सांगतोय लोकांना माहिती, तर त्याचे रिझल्ट लोकांना मिळत आहेत. असं 1 मिनिटाची तुम्ही एक व्हिडिओ क्लिप बनवा ज्यामध्ये तुम्ही सांगा की भूषण सर वास्तुकार यांनी आम्हाला असं पद्धतीचं गायडन्स केलं होतं, दर गुरुवारचं असं ते लाईव्ह सेशन घेतात, त्यामध्ये आम्हाला हे मार्गदर्शन त्यांनी केलं, त्याच्यातले हे ॲप्लिकेशन आम्ही काही अप्लाय केले आणि त्या ॲप्लिकेशनमुळे आम्हाला असा रिझल्ट मिळाला. असं जर मिळालं तर काय तुमचा व्हिडिओ बघून लोक थोडं मोटिवेशन मिळेल लोकांना आणि ते जे करतील ना त्याचा सकारात्मक फायदा तुम्हाला पण होईल. कारण निसर्ग कोणाचंही कर्ज आपल्यावरती ठेवत नाही, असं आहे. चालेल. वास्तुकार ट्यून विथ नेचर. हो, श्री स्वामी समर्थ. कुठून बोलताय तुम्ही? हां, मी पालघरवरून जव्हार. प्रतिभा शिंदे, पालघर. हो. आत्ता 3 दिवसापूर्वीच पालघरला येऊन गेलो मी. बोईसरला व्हिजिट होती माझी. हो, तेव्हा आलो होतो. ग्रुपवरती टाकायला पाहिजे होतं सर, मग मी सांगितलं असतं तुम्हाला. अहो वेळच नाही, काय कर ज्यांनी पैसे दिले त्यांची कामं करायला लागतात पहिले, काय पुढे वेळ तर मिळाला पाहिजे कुठे जायला यायला, असं होतं ते. त्यामुळे जरा घोळच होतो. खरं तर मी टाकतो ग्रुपवरती कुठे जात असतो ते, पण शेड्यूल जर खूपच जास्त हे असेल तर मग जाम असेल तर मग कठीण होऊन जातं, कारण सगळ्या लोकांना वेळ देणं, ट्रॅफिक आणि ते सगळ्या गोष्टी असतात. नेक्स्ट टाइम वी विल बी डेफिनेटली ट्राय देअर बेस्ट लेवल, है ना. या, थँक्यू व्हेरी मच. श्री स्वामी समर्थ. बोला. श्री स्वामी. बोला. हां, नमस्कार, बोला. हॅलो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. आमच्या फ्लॅटचा दरवाजा नैऋत्य दिशेला आहे, तर मला खूप जण सांगितलं नैऋत्य दिशेला नाही पाहिजे, तर आता तुम्ही जे सांगितलं ते फक्त अप्लाय केलं तरी होऊ शकतं ना? सम काइंड ऑफ पर्सेंटेज थोडे असतात त्याच्यामध्ये, पण होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही, है ना. थोडंसं दिशांचा वावर असतो तिकडे, पण काय हरकत नाही. मी सांगितलेले फॉर्म्युले विदाऊट डिरेक्शन डोअर्सचे आहेत, तुम्ही करून बघा. घराचं नैऋत्य आहे पण मग बिल्डिंगचं नाही आहे नैऋत्य, तर असं काय असतं की फक्त बिल्डिंगचा नैऋत्य कॅल्क्युलेट केला तर 100 लोक तिथे राहतात किंवा 1000 लोक राहतात. घराचा केला तर आपली वास्तू, आपली टेरिटरी असते ती, त्यामुळे नैऋत्य दिशा ती तशी. नैऋत्य दिशेने होतं काय तुम्हाला सांगतो, काय प्रॉब्लेम्स होतात ते सांगतो. एक म्हणजे फिनान्शियली स्टकअप, म्हणजे आर्थिकदृष्ट्या थोडं त्रासदायक असतो काही ठिकाणी तो. दुसरं म्हणजे बॉडी पेनिंग, बॅक पेनिंग, ॲसिडिटीमुळे डोके दुखणे. हे सर्व आहे. हां, आणि ओटीपोट दुखणे, विशेष करून महिलांचं ओटीपोट दुखणे, पोटाचे विकार, ॲसिडिटी, आणि कर्ता पुरुषाला बॉडी पेनिंग, सांधेदुखी, बॅक पेनिंग आणि ॲसिडिटीमुळे डोके दुखणे, हा सगळा प्रकार साऊथ वेस्ट डिरेक्शन असल्यामुळे होतो, असं आहे. आणि बाकीचं थोडंसं आरोग्य आणि ग्रोथ थोडी कमी होते. म्हणजे एक सर्वसाधारण व्यक्ती जेवढी मेहनत घेतो तेवढी त्याला तसे रिझल्ट मिळत नाही. बोला. कुठून बोलताय तुम्ही? मी सिन्नर, नाशिक. सिन्नर. नाव काय तुमचं? प्रियंका घोरपडे. प्रियंका. आणि घरात शांतता पण नाहीये, म्हणजे मुलांची माझी भरपूर चिडचिड होते, सारखी घरात शांतताच नाही. ते तुम्ही डेट ऑफ बर्थ पाठवलं तर मी काय सांगू शकेन, ते तुम्ही व्हॉट्सअपला पाठवा, मग मी तुम्हाला थोडं काही गोष्टी गाईड करतो मग पुढे चालून, है ना. असं करूया मग आपण, है ना. चालेल. श्री स्वामी समर्थ. आणि उंबरठा गुरुजी फक्त लाकडाचाच पाहिजे ना? उंबरठा हो लाकडाचाच पाहिजे. अच्छा. आता ते याचं येतं ना मार्बल वगैरे असं? काही ठिकाणी मार्बल असतो डिरेक्शन प्रमाणे, पण आता आपल्या डिरेक्शनवरती जायचंच नाही आहे ना सध्या.
लाकडाचा उंबरठा लावा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. सागाचा लाकडाचा लावला तरी चालेल, है ना. ठीक आहे. सागाचा लाकडाचा उंबरठा लावा आणि काय फरक पडतो आम्हाला सांगा. ठीक आहे, चालेल चालेल. ओके. श्री स्वामी समर्थ. बोला. श्री स्वामी समर्थ. बोला. हॅलो. हॅलो सर. नेटवर्कचा इश्यू येतोय, थोडं नेटवर्कमध्ये या तुम्ही. हॅलो. नेटवर्कचा इश्यू येतोय, थोडं नेटवर्कमध्ये या तुम्ही. हॅलो. हॅलो सर. हां बोला. हा सर, तर आपण जेव्हा देवघर घेतो ना, हां म्हणजे मला देवघर जर विकत घ्यायचं असतं, हां. तर जे घरामध्ये आहे ना, तर ते ना मार्बल मधून आहे. ओके. आणि ते लाकडी घ्यायचं ना सर, की दुसरं पण मधून वेगवेगळ्या याच्यामधून मिळतात. आता नवीन देवघर आलेले आहेत. कुठून बोलताय तुम्ही? खाली ठेवायला. पुण्याहून बोलत आहे सर. पुण्यावरून कुठून? आळंदी. ठीक आहे. नाव काय तुमचं? वर्षा वसे. हां. डेट ऑफ बर्थ सांगा तुमचे. 27/7/91. तुम्ही मार्बलचा किंवा ग्रीन मार्बल, व्हाईट मार्बलचा घेतलात तर जास्त चांगलं राहील असं दाखवत आहे डेट ऑफ बर्थ प्रमाणे तुमच्या. हो का? म्हणजे लाकडी नाही घ्यायचं का मग सर? लाकडी घेतलं तर चालेल तुम्ही, पण त्याच्यामध्ये मग तुम्हाला प्रखर बल्ब लावावा लागेल एखादा. हॅलो. आहे ना. तुम्हाला तसं पण काही डाऊट आला तर मला व्हॉट्सअपला विचारा, मग तुम्हाला सांगतो मी. तुम्ही जेव्हा घ्यायला जाल ना तेव्हा मला व्हॉट्सअपला विचारा, मग मी तुम्हाला सांगतो पुढे कसं करायचं ते. माझा आत्ता सर मार्बल मधूनच आहे, पण तो छोटा आहे खूप आणि व्हाईटच आहे. तुम्ही मला त्याचा फोटो पाठवा, मग बघून सांगतो मी तुम्हाला काय काय असतं ॲक्च्युली. ह्या गोष्टी म्हणजे ह्याची विजिबिलिटी थोडी जास्त पाहिजे तुमच्या क्वेश्चन्सचे. असं म्हणजे एवढं वेग बोलून होत नाही ते. असं आहे थोडं, त्यात काही स्पेसिफिकेशन्स आहेत पुढे चालून, त्याचे थोडे इन डेप्थ जे निश आहेत ना ते थोडे वेगळे आहेत म्हणून म्हटलं. आणि मग मार्गदर्शन करायचं तर व्यवस्थित करायचं, नाही तर करायचं नाही, असं माझं तत्त्व आहे ना. तर तुम्ही मला डेट ऑफ बर्थ पाठवा आणि हे पाठवा, जे तुम्ही घेताय गोष्टी त्या पाठवा, म्हणजे मग मी त्याप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करतो. ठीक आहे. आणि सर कुंडली पण आहे माझ्याजवळ माझी, मला थोडं कुंडलीचं पण विश्लेषण पाहिजे सर माझ्या. पाठवा व्हॉट्सअपला कुंडली तुमची, लग्न चार्ट पाठवा. आणि मी कॉल केव्हा करू सर तुमच्या वेळेस? नाही, आता लगेच आपण कुंडली चेक करू तुमची. पाठवा. त्याच्यामध्ये ना लग्न चार्ट म्हणून एक आहे, तो पाठवा मला. आजूबाजूला आवाज जरा जास्ती होतोय तुमचा, तुम्ही जरा सायलेंटमध्ये आलात तर बरं होईल. सर मी सायलेंटमध्ये आहे, पण कोणाचा तरी व्हॉइस म्हणजे आहे सर चालू. कोणाचा व्हॉइस चालू आहे इकडे? इथे वर्षात चालू आहे फक्त आवाज. आता बंद झाला. हां आता बंद झाला. ओके. हां पाठवलं तुम्ही? हॅलो. पाठवते सर, 2 मिनिटं. हां.
हॅलो. हां बोला. हा नमस्ते सर. मी गेल्या आठवड्यात तुम्हाला फोन केला होता. हो तर आता तुम्ही उमऱ्याबद्दलची पण माहिती दिली, तर मला विचारायचं होतं. हां माझ्या घराला स्टील ग्रे मार्बलचा उमरा आहे. हां तर म्हटलं त्याच्यावर लाकडी तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर बसवायचा, तर मी ऐकलं होतं की म्हणजे त्याच्यामध्ये चांदीची तार वगैरे अशी पूर्ण घालावी लागते. तर मग ते घालू की नको, त्याच्यामध्ये टाकू की नको? काय असतं हे जे ना, हे सगळं अर्धवट काहीतरी स्प्रेड करतात आणि मग नंतर त्याचा त्रास आपल्याला होतो. आता नुसतं चांदीची तार उंबरठ्यात टाकून काय होत नसतं बेसिकली. त्याला कसं आहे, ते चांदीची तार टाकणे किंवा काही गोष्टी टाकणे, तर कुठली पण वस्तू तिथे इनबिल्ड करणे, तर त्याचा काही विधी असतो, काही त्याची पूजा असते किंवा काही त्याचं हिलिंग असतं, काहीतरी प्रोसिजर आहे त्याची. नुसतं असं ते आपण सिमेंट दगडी विटा भरल्या आणि ते बंद केलं असं ते नाही आहे. त्याला स्पेसिफिक तुमचा डेट ऑफ बर्थप्रमाणे काही गोष्टी कराव्या लागतात, असं आहे ते. आणि तुम्ही कुठला उंबरठा आहे म्हटलं तुमचा? मार्बल स्टील ग्रे, म्हणजे ग्रे कलरचा मार्बल. ओके ओके ओके. स्टील ग्रे कलरचा नाही, मार्बल. बरं झालं सर, थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल. कारण की मग तुम्ही उमरा बसवा म्हटले तर माझ्या डोक्यात तसं चालतं की बाबा उमरा बसवायचा आणि त्यात तार वगैरे टाकायची. पण धन्यवाद तुम्ही तार बघा, तार टाकून काय होणार नाही आहे. बेसिकली तुमचं वास्तू कन्सल्टेशनमध्ये डोअर कुठल्या डिरेक्शनला येतो आणि ते डिरेक्शन तुमचं डेट ऑफ बर्थप्रमाणे तुम्हाला किती प्रमाणात ते मॅच होतं आहे, मग त्याप्रमाणे तिथे ॲप्लिकेशन्स करावे लागतात. मग तिथे काही वेळेला कॉपर असतं, काही वेळेला चांदी असते, काही वेळेला अजून पण इतर काही गॅजेट्स असतात. आता ते वायव्य दिशेमध्ये माझा इंटरेस्ट. नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण त्याला थोडं स्टडी आहे. म्हणजे असं ते लाईव्हमध्ये असं 1-2 मिनिटात सांगण्यासारखा विषय नाही येतो. हां, मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवून ठेवते दरवाजाचा फोटो वगैरे, दिशा वगैरे. पाठवा. प्लीज तुम्ही मला मार्गदर्शन वगैरे करा. हो चालेल, पाठवा. बघूया आपण. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सर. श्री स्वामी समर्थ. बोला. हां हॅलो, बोला. नमस्कार, बोला. हा सर, मगाशी मी विचारले होते तुम्हाला प्रश्न, पण आता त्या देवाऱ्यावरून मलाही आठवलं की माझ्याकडे देवारा नाहीये, तर मग मी कुठल्या प्रकारचं घेऊ? डेट ऑफ बर्थ सांगा तुमची. 15/10/77. कुठून बोलताय तुम्ही? पुणे. पुण्यातून कुठून? सिंहगड रोड. सिंहगड रोड. डेट ऑफ बर्थ. नाव काय तुमचं? रेश्मा फाळके. अच्छा, मगाशी बोलणं झालं तुमचं. ओके. हा, मगाशी बोलणं झालं होतं. मार्बलचा देवारा चालेल तुम्हाला. ओके. म्हणजे माझ्याकडे पूर्वी होता बरं का सर, पण आम्ही शिफ्ट झालो साताऱ्यावरून पुण्याला, त्यावेळी मी येताना ते तिथं देऊन टाकला. म्हणजे मार्बलचा देवारा तुम्हाला चालेल कम्पॅरेटिव्हली लाकडीपेक्षा. सेकंड थिंग, व्हाईट कलरचा मार्बलचं जास्त चांगला है ना. व्हाईट मार्बल. ओके ओके. व्हाईटच होता ऍक्च्युली. मग दिला त्याचा काही प्रॉब्लेम नाही ना? मी जो जुना होता तो देऊन टाकलाय. आता दिला आता त्याला काय करणार आपण, असं आहे ना. ठीक आहे, आता गेला तर गेलं, आता पुढे काय करायचं ते बघा, आहे की नाही, असं. तरी तुम्हाला काय डाऊट आला, काय आलं तर मला व्हॉट्सअपला विचारा, मी आहे तुमच्याबरोबर व्हॉट्सअपला कनेक्ट. ओके. श्री स्वामी समर्थ. बोला. हॅलो सर, मी पाठवली सर, माझं पाठवली आहे का? एक मिनिट. हो हो, वर्षा वसे आहे, म्हणजे वर्षा लाहुडकर या नावानं आहे ती. वर्षा श्रीराम लाहुडकर नावानं आहे कुंडली. ठीक आहे. तुम्हाला बॉडी पेनिंग, बॅक पेनिंगचा त्रास होतो का? सांधेदुखी? पूर्वी व्हायचा, एवढ्यात नाही होत, 2-3 वर्ष झाले. सांधेदुखी? काय प्रश्न आहे तुमचा, विचारा. मी ते देवाऱ्याबद्दल विचारत होते सर.
हां. की मला कसा देवारा म्हणजे घ्यावा लागेल. मगाशी सांगितलं ना तुम्हाला तुम्ही मार्बलचा देवारा घ्या म्हणून. हॅलो. हो हो. यासाठीच मग मला ते कुंडलीचं विश्लेषण पण पाहिजे होतं सर, म्हणून मी ते पाठवलं. मग तेच विचारलं, कुंडलीचं विश्लेषण पाहिजे म्हणजे कुंडलीशी रिलेटेड प्रश्न काय आहे तुमचा, असं मला म्हणायचं आहे. हो हा तर सर ते घरामध्ये म्हणजे किचन ना साऊथ वेस्टला येतो माझा. तर काही प्रॉब्लेम येतील का? आणि साऊथ वेस्टला किचन आहे तर तिथे तुम्हाला फिनान्शियल डेव्हलपमेंट होणार नाही, आरोग्याच्या तक्रारी राहतील आहे ना, आणि जनरेशन गॅप वाढेल, तुमचं मुलांबरोबर पुढे पटणार नाही, किंवा तुमचे आईवडील असतील किंवा मिस्टरांचे आईवडील असतील त्यांच्याशी पटणार नाही, कारण ते जनरेशन गॅप क्रिएट करते साऊथ वेस्ट डिरेक्शनला असल्यामुळे. असं आहे. आणि एंट्रान्स सर म्हणजे उत्तर पूर्वला आहे, म्हणजे ईशान्य भागात एंट्रान्स येते फ्लॅटची. काय माहिती आहे का, तुम्ही हे जे म्हणताय ना हे असं फोनवरती बोलण्याच्या गोष्टी नाही आहे, त्याला प्रॉपर डिग्रीप्रमाणे चेक करावं लागतं आम्हाला. तुम्ही नॉर्थ ईस्ट 1, नॉर्थ ईस्ट 2, नॉर्थ ईस्ट 3 आहे माझ्याकडे. आता बोला, साऊथ वेस्ट 1, साऊथ वेस्ट 2, साऊथ वेस्ट 3 आहे माझ्याकडे. कसं करणार? होईल? हॅलो. नाही, मी उपाय विचार. नाही, मग उपाय त्याच्यावर डिपेंड आहेत ना, तुमचे जे त्याच्यातली जी जिओग्राफिकल कंडिशन आहे, त्याच्यातले जे सायंटिफिकली जे पॉईंट्स आहेत त्याच्यावरती ते डिपेंड आहेत. आपल्याला काय तिथे करायचं आहे, म्हणजे करायला काय आम्ही 1-2 डझन 3 डझन गोष्टी पण नाही करत, मोजक्या 5-7 गोष्टी करतो आणि केस सॉल्व करतो, असं आहे आमचं. तर ते कसं आहे, प्रॉपर येऊनच ते बघायला लागणार. तुम्ही हे म्हणताय असं इथे बघा आणि नैऋत्य दिशेला सांगा, तर ते तसं नसतं. आणि रेमेडीज काय, वी हॅव द 1000 ऑफ द रेमेडीज देअर, अँड वी हॅव द 1000 ऑफ द सोल्युशन्स देअर, वी हॅव द 1000 ऑफ द गॅजेट्स ऑल्सो देअर. बट हाऊ टू अप्लाय द स्पेसिफिक देअर in that case and how to apply the specific in that person, तर त्याच्याप्रमाणे ते ट्युनिंग करता आलं पाहिजे ना आपल्याला. असं आहे ते. शास्त्र आहे ना, शास्त्राप्रमाणेच ॲप्लिकेट करायला लागतं. म्हणजे असं हे इथे असं बोलून होणार नाही. ते सांगायचा उद्देश असं, माझा म्हणण्याचा अर्थ ते आहे. हो, बाकी काही नाही. असं आहे. नाही, पण मग कसं आहे ना सर, प्रॉब्लेम मग देवहारा कुठे ठेवा असा पण निर्माण होतो. नाही, मला असं नाही सांगता येणार. बघा, जे मला सांगता येणार नाही ते मी नाहीच म्हणणार ना. असं म्हणजे मी इथे बसून तुम्हाला काय वाटतं काही सांगायला पाहिजे असं आहे का? नाही ना. जे योग्य नाही ते मी सांगू शकत नाही, असं आहे ना. आणि जेवढं मी सांगण्यासारखं तेवढं सांगतोच आहे की तुम्हाला, है ना. हॅलो. हां, तुम्हाला अजून काही क्वेरी आली, काही डाऊट आला तर मला व्हॉट्सअपला विचारा. मी व्हॉट्सअपला आहे तुमच्याबरोबर कनेक्ट, काही प्रॉब्लेम नाही, है ना. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. हां, नमस्कार, बोला. हां, तर अशा पद्धतीने आपण इथे आस्क वास्तुकर गुरु आपलं यूट्यूब चॅनल आहे, आणि आस्क वास्तुकर गुरु आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्यामध्ये आपण दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता. बोला. कोणीतरी हँडरेज केला आहे. बोला, काय म्हणताय? हां, हॅलो. हां, तर दर गुरुवारी संध्याकाळी 6:06 आपण इकडे लाईव्ह सेशन घेत असतो, आणि या लाईव्ह सेशनमध्ये आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रिडिंग, श्री शिव सर्वोदय, पास्ट लाईफ काउन्सिलिंग यासारख्या अतिशय डेडिकेटेड सब्जेक्टवरती आपण गेल्या 23 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे, आणि त्याच्याशी रिलेटेड असलेल्या काही अतिशय मोजक्या आणि अतिशय चांगल्या गोष्टी आपण इथे तुमच्याबरोबर दर गुरुवारी शेअर करत असतो. प्लस त्याच्यामध्ये आपण कुंडली रिडिंग करतो, न्यूमरोलॉजीप्रमाणे काही गोष्टी आपण सांगतो, सजेस्ट करतो, स्पिरिच्युअल गाईड करतो, आणि तुम्हाला त्या पद्धतीने मार्गदर्शनही करतो. तर अशा पद्धतीने आपलं आस्क वास्तुकार गुरु हे यूट्यूब चॅनल आहे, जे जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला तुमचं आवडतं चॅनल आस्क वास्तुकार गुरु हे बघायला विसरू नका. तुम्ही सर्वजण आज या लाईव्ह सेशनला खूप मोठ्या संख्येने
उपस्थित होतात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि असंच आपण भेटूया पुढच्या गुरुवारी संध्याकाळी याच ठिकाणी याच वेळी 6 वाजता. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.